पैलवान शंकर माने, पैलवान कालीचरण सोलंका आणि पैलवान श्रीमंत भोसले. चला ओके. मी ॲडव्होकेट यशवंत बापूने यांना विनंती करतो की सुनील दादा पवार यांचा आपण सन्मान करा. हो काय माप आहे आता बघा. सुंदर कुस्ती मारलेले सोमनाथ डोंबाळे त्याचं नाव आहे. वय वर्ष अवघा 18 आणि वजन आहे 132 किलो. कसा आहे माप? असले घरात असले होईल का बांधला टोकरा टोकरी? वाटत नाही का असले एखाद्या घरात असावं. ठेसा सगळं टीव्हीला घालायचं. चहाला सुद्धा दुसऱ्याच्या घरी जायचं. माझं एवढं लिटर जात आहे त्याचं तेवढं लिटर जाते. पोराचं पायात पाय धडकत्यात. काय करायचं 100 पोरण गावा मोर. ह्याची दान देगा देवा तुझा विस्तार न व्हावा. या बारामती तालुक्यामध्ये काटेवाडीमध्ये एक इतिहास झाला. शालामाईच्या पोटी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सारखं रत्न जन्माला. मंडळी आईने डोक्यावर फिरवलेला हात आणि शेजारीने चाललेला भात हा बरोबर असतो. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा. सह्याद्रीच्या खुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीत गेली 50 वर्ष निष्कलंक आणि चरित्र संपन्न जीवन आहे. शून्यातनं जग निर्माण करणारी माणसं जन्माला आली. रोजगार हमीच्या कामावरती काम करणाऱ्या माणसाला महाराष्ट्राचं गृहमंत्री पद दिलं. उपमुख्यमंत्री पद दिलं स्वर्गीय आराराम पाटील. पिक्चरचा हिरो दिसतो पण डायरेक्टर दिसत नाही. डायरेक्टरची भूमिका या देशामध्ये कर्मवीर शरदचंद्रजी पवार साहेब. असा माणूस या देशात पुन्हा होणे नाही. ज्या आईची कुशीलवान असते तिच्या पोटी विद्वान पुरुष जन्माला येतात आणि विद्वान पुरुषाच्या पोटी कर्तृत्ववान मुलं जन्माला येतात. त्या आईच्या दुधात ताकद असते. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला मा जिजाऊच्या पोटी आणि काटेवाडीमध्ये शालामाईंच्या पोटी. जाणते राजे या महाराष्ट्राचे या भारताचे भाग्यविधाते शरदचंद्रजी पवार साहेब जन्माला आले. तारीख होती 12/12/1940. तो दिवस या महाराष्ट्रासाठी सुवर्ण दिवस. किती आले आणि किती गेले. या महाराष्ट्राचा सह्याद्री जैसे थे खंबासारखं हे व्यक्तिमत्व उभा. हे अशी गरीबाची पोरं हजारो पोरांच्या जीवनाचा उद्धार झाला. देवदूत म्हणून शरदचंद्रजी पवार साहेब पद्मविभूषण पोरांच्या आधारामध्ये संकटाच्या काळामध्ये पाठीमाग उभा राहिले. वरती आता तिथं साईडला जे उभा राहिलेले आहे जनसागराचा महासागर ठार होणार आहे. अजून पैलवान दत्ता बोडरे मगराच निमगाव. आणि किती नंबरला कुस्ती हो बॉक्स मध्ये दत्ता बोडरे विरुद्ध पैलवान रोहन जाधव बारामती. अशी कुस्ती लागते. मान्यवर पाहुणे घेताय का? एशियन बापू जगताप यांना विनंती आपण आखाड्यामध्ये यावं. आणि त्या कायद्याचं रक्षण कोणी केलं असेल तर पवार साहेबांनी करा की टाळ्या. कर्म जिनके अच्छे है किस्मत उनकी दासी है. नियत जिनकी साफ है घर में मथुरा काशी है. असं जीवन आहे. चालतं बोलते विद्यापीठ आहे. डोक्याला डोक्यावर कुस्ती होणार नाही पैलवान. डोक्यातल्या विचाराने कुस्ती करा. भूमिपुत्र पैलवान शंकर माने. खडाखडी कुस्ती आहे. दत्ता बोडरे दत्ता आणि रोहन करा कुस्ती. चला ताबडतोब. नुसते भारत देशातले स्टार पैलवान आलेले तिथं. मनीष रायते पहिला पुकार. प्रसाद सस्ते पहिला पुकार. हनुमंतपुरी पहिला पुकार आणि बाळू बोडके पहिला पुकार. आता नुसत्या 10 ते 12 कुस्त्या राहिल्यात. बाजारातला अस्सल माल राहिलाय कुस्तीच्या. संयोजन कमिटी कौतुकास पात्र ठरते. रोज
या कुस्तीच्या बाजाराला फिरावं लागते त्यावेळेला बाजारात कोणत्या मालाला काय भाव चालला हे कळत असतंय. जोडीस जोड, तोडीस तोड, वजनाला वजन, कलरला कलर, अशा प्रत्येक जोडी हिरवून जोडलेल्या आहे. पैलवान मित्र आणि वस्ताद मंडळी, एक आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी. सहकार महर्षी शंकररावजी मोहिते पाटील यांच्या जयंती निमित्तानं व प्रताप क्रीडा मंडळ शंकरनगर अकलूज यांचे संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय त्रिमूर्ती चषक स्पर्धा वजन गट कुस्ती स्पर्धा वर्ष 46. सर्वांनी नोंद घ्या. फार मोठी बक्षीस आहेत. 12, 13 व 14 जानेवारी 2025. सर्वांनी नोंद घ्या. दत्ता पांढरे आणि महादेव पांढरे, सन्माननीय हर्षवर्धनराव पाटील यांची निकटवर्ती माणसं इथे हजर आहेत इंदापूरवरून. त्यांचं स्वागत आहे. पैलवान श्रीमंत भोसले आणि पैलवान कालीचरण सोलंकार आपण मैदानामध्ये यायचं. पैलवान हनुमंत पुरे आणि पैलवान बाळू गोडके, पैलवान मनीष रायते आणि पैलवान प्रसाद सस्ते आपण ताबडतोब मैदानामध्ये यायचं आहे. लगेच आपल्या कुस्तीला सुरुवात होणार आहे. ताबडतोब आपण मैदानामध्ये यायचं आहे. ताल सूर संगम. देवा धिकाला आवडतो म्हणून देवाच्या दारात नारद तुंबळ गातो. ही कुस्ती देवा धिकाली जगवलेली, जागवलेली, वाढवलेली, पुरवलेली कुस्ती आहे. रामायण घ्या, महाभारत घ्या, वाली सुग्रीवाची कुस्ती, कृष्ण आणि कंसाची मामा भाच्याची कुस्ती. चला पैलवान श्रीमंत भोसले, भीम बकासुराची कुस्ती. या कुस्तीनं भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. 1942 ची क्रांती म्हणजे पैलवानांनी केला होता. आणि हो तानाजी वस्तादचा पट्टा, बारामतीचं पोरग विजय झाले. टाळ्या करा की गरीबाचं पोरग आहे. मनीष रायते, प्रसाद सस्ते ताबडतोब मैदानामध्ये यायचं आहे. हनुमंत पुरे, पैलवान बाळू गोडके. उशीर करू नका, उशीर करू नका. उशीर आल्यानं मोठं होत नाही. मी टाइम घ्यायला केलं होतं त्या टाइमला जे योगेंद्र दादांनी टाइम सांगितलं होतं त्याच टायमिंगला पवार साहेब आले. टायमिंगला किती महत्व देतात बघा. माणसं उगीच मोठे होत नसतात. जीवनाला शिस्त या वयामध्ये लागली तर सफल जीवनाची वाटचाल तुमची होईल. या आतमध्ये नुसत्या 100 ग्रॅमसाठी वाढलेल्या वजनामुळं ऑलिम्पिक मध्ये झालेला अन्याय विनेश फोगटचा तुम्हाला माहिती आहे. श्रीमंत भोसले आलेला. चला वरती वरती चला. थरार बघा आता. हनुमंतपुरी जरा हात वर करा. तो हनुमंतपुरी कुस्तीतला जादूगार. करा की टाळ्या. मी नुसतं टाळी करा म्हणलं की टाळी करायची. टाळी घ्यायला काय जीएसटी लागत नाही. ग्राहक संरक्षण समितीचे शासकीय सदस्य प्रमोद जाधव आपलं हार्दिक स्वागत. काळीचरण चला. काळीचरण. पैलवान बाळू गोडके चला. मनीष रायते चला. प्रसाद सस्ते चला. दत्ता बोडऱ्याने कब्जा घेतलाय, घुटना ठेवलाय. एक गुडघा खडा करून रोहन राऊत बारामती निघून जाण्याच्या तयारीत आहे. रोहन जाधव, मनीष रायते चला. प्रसाद सस्ते आला. अशोकराव घोगरे साहेब कुस्ती लावण्यासाठी पाहुणे म्हणून आखाड्यामध्ये जातील. जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. या हिंदुस्तान मध्ये बारामती एक गाव आहे. जगामध्ये प्रसिद्ध गाव बारामती. कालीचरण सोलंकर. कालीचरण आतमध्ये या. चला कालीचरण. बाळू गोडके आपण हे ताबडतोब आत यायचं आहे. पैलवान रविराज चव्हाण तयारी करून या. सतपाल सोनटक्के तयारी करून या. माऊली कोघाणी हो 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 हो.
मगराच्या निमगावचा दत्ता बोर्डे विजयाला स्नायू बघा. अशी तब्येत असल्यानंतर मन भरून येतं. घरात एखादं असलं असावंच वाटतंय. शबाश. कुस्ती मैदान मोकळा. पैलवान आतमध्ये या. बाळू बोरके पहिला पुकार. बाळू बोरके. चला. मनीष रायते, प्रसाद सस्ते. मैदान मोकळं पडले. काय येत नाही पैलवान कालीचरण. एवढ्या मोठ्या मैदानामध्ये एकही कुस्ती नाही. कालीचरण. पैलवान सिकंदर शेख तयारीला लागा. शिवराज राक्षे तयारी लागा. शेंडी कुमार तयारी लागा. नंबर 1 चे पैलवान 5 लाखाच्या दोन्ही कुस्त्या अवघ्या 20 मिनिटात लागतील. तयारी लागा. बोला ठाकूर. माऊली कोकाटे आतमध्ये या. अशी शोधणार. चला नंबर 3 चे पैलवान. नंबर 1 चे पैलवान या. बोला. सुप्रसिद्ध तुकारेवाले कोणे बंधू संसार आपलं लाख लाख अभिनंदन. आभार. आता पांडुरंगजी लिंबाळकर वाजतात. कुस्ती गुणावरती येण्याच्या तयारीत आहे. इकडं उत्तम दादांच्याही मनामध्ये काहीतरी चाललेलं आहे. राहिलेल्या 4 कुस्ती पैलवान. पैलवान रविराज चव्हाण काय येत नाही. रविराज काय येत नाही. कुठं आहे रविराज. कुठं वर मग भाऊ तुम्हाला बघा. हो 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 हो. चकार गर 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 फिरायला लागले. आला रविराज आला. लंबिरेश का घोडा. रविराज चव्हाण बोला. आता कुस्ती निंबाळकर वाजता जाहीर करतात. कुस्ती गुणावरती. पहिला गुण वसूल करेल तो पैलवान विजय होईल. हो हो हो. फिरते रे आपली. शबाश शबाश. उत्तम दादा तुमच्याकडची कुस्ती पॉइंटवर लागली का. गुणावर लागलेल्या दोन्ही कुस्त्या. शबाश. रविराजाला सत्पाल आलेला. उद्याचं भविष्य माऊली कोकाटे आणि आशिष होटा. जरा कॅमेरे इकडे तिकडे फिरवून बघा. प्रेक्षकाचा जनसागर किती आलाय. असोली सर. जनसागराचा महासागर झालेला आहे. सागराला उधाण आलेला आहे. एवढा आज प्रेक्षक आहे तेवढाच बाहेर प्रेक्षक आहे. 2 स्क्रीन लावल्यात बाहेर. हो हो. आणि पैलवान श्रीमंत भोसले. अमृत भोसले मामांचा पट्टा गुणावरती विजय. आजच्या मैदानामध्ये 3 लाखाची नंबर 4 ची कुस्ती प्रारंभ होते. चला शिकंदर शेख तयारी करून चला. शिवराज राक्षे, शेंडी कुमार, बोला ठाकूर आणि सिकंदर शेख, माऊली कोकण अशी होता चलो. मन सम्राट रावसाहेब बाप्पा मगर या मैदानामध्ये भारतातले उत्कृष्ट कुस्ती मैदान आयोजित केलं म्हणून योगेंद्र दादांचा मानाचा फेटा त्यांचा घेऊन आलेले आहेत. आणि मन सम्राटांच्या शिवास्ते कुस्ती लागेल आणि फेटा बांधायला सुद्धा आप्पा जातील. 6000 कितवा आप्पा 6018वा मानाचा फेटा घेऊन आलेले योगेंद्र दादांना. योगेंद्र दादांना विनंती आपण आतमध्ये या. तुम्हाला फेटा बांधून
तुम्हाला तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. तमाम पैलवानांच्या वतीनं त्यांचा हा मानाचा फेटा 1997 पासून हा फेटा बांधतात ते विकसित आयोजन कमिटी आहे. आयोजन कमिटीला फेटा बांधला जातो मला सम्राट रावसाहेब बाप्पा मगर यांच्या माध्यमातून. विद्या प्रतिष्ठाचे तरुण तडफदार खजिनदार युवा नेते योगेंद्र पवार यांचं मैदानामध्ये आगमन होत आहे. आणि बाळा मोठे पैलवान पुन्हा विजय झालेला चला पुढील पैलवान मैदानामध्ये यायचं शिवा चव्हाण आलेले दोन्ही पैलवान. फेटा बांधला जातोय महाराष्ट्राच्या लाडक्या युवा नेत्याला पवार फॅमिलीची तिसरी पिढी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये सक्षम होत असताना उत्कृष्ट फेटा युवा नेते सन्माननीय योगेंद्र दादाला बांधला जातोय. एक निष्कलंक चरित्र संपन्न युवा नेता फेटा बांधावा रावसाहेब मगर आपण सन्मान्य या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विजयसिंह दादा मोहिते पाटील आणि पवारसाहेबांची जोडी गुरु शिष्याची त्यांच्या सोबत राहणारे मल्लसम्राट रावसाहेब बाप्पा मगर हे फेटा बांधतात. या महाराष्ट्रातलं नवं आकर्षण योगेंद्र दादा धन्यवाद नागेश. एक मिनिट मल्लसम्राट रावसाहेब बाप्पा मगर आणि योगेंद्र दादांच्या शोभास्ती नंबर 4 ची कुस्ती लागते. दादा नाथ जाऊ द्या. मोठी कुस्ती आहे. पोरांना आनंद असतो. जगातला नंबर 1 चा पैलवान आपल्या गटातला पैलवान रविराज चव्हाण आणि महाराष्ट्र चॅम्पियन
पैलवान सतपाल सोनटक्के असा मुकाबला अनेक दिवस होणार म्हणून अजून दृष्टी तेवढी काढून घ्या. तन भी सुंदर मन भी सुंदर आप तो सुंदरता की मूर्त है, तारीफ करो उसकी जिसने आपको बनाया. श्रीनिवास बापू ह्याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. जीवनात काहीतरी पुण्य करावं लागतं त्यावेळेला असलं रत्न पोटी जन्माला येते. कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरेक वाटे देवा. जीवनात पुण्य केलंय म्हणून योगेंद्र दादा इथं तुमच्या पोटी कुस्ती बघा. सतपाल 1 मिनिट हात वरती. सतपाल म्हैसे तालुक्यात मिळत हे गाव आहे आणि पैलवान रविराज उर्फ शिवा चव्हाण पंढरपूर तालुक्यात बाबळगाव. दोन्ही पोरं सोलापूर जिल्ह्यातली. रविराज सराव करतोय आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलन पुणे. अजूनवीर काकासाहेब पवार आणि शिवछत्रपती गोविंद पवारांचा पट्टा आणि समोर सतपाल सोनटक्के सराव करतोय परांड्याला नवनाथ जगतापांच्या मार्गदर्शनाखाली. पैलवान माऊली कोकाटे चला. आशिष होड्डा चला. या कुस्तीचं आकर्षण पुऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे. ढोले साहेब ही कुस्ती पुऱ्या महाराष्ट्राला आकर्षित करणारी कुस्ती आहे. हा काही करून योगेंद्रनाथांनी अट्टा झाला होता की रविराज चव्हाणची कुस्ती ही झाली पाहिजे. सतपाल बरोबर झाली पाहिजे. महाराष्ट्रातल्या पोराबरोबर झाली पाहिजे आणि बोलल्याप्रमाणे आयोजन कमिटीनं तो अट्टास पूर्ण केलेला आहे. भाऊसाहेब पडळकर पंचाची भूमिका जी कुस्ती कमिटी आहे त्यामध्ये विश्वस्त आहेत ते योगेंद्रदादाचे. पंचाची भूमिका साकारतात. कुस्तीतलं ज्ञान आणि भान आहे त्यांना. विनायक शेळके, समीर ढोले, झडगे मामा, झगडे मामा कौतुक आहे तुमचं टीमचं. अतिशय चांगल्या कुस्त्या. 1 रुपया फुकट जाऊ दिला नाही. यश देवकर या सर्व टीमचं कौतुक आहे. रवींद्र कराळे, सादिक आता, इंद्रबाल धवे या सर्वांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केलेली आहे. अध्यक्ष योगेंद्रदादा पवार कौतुकास पात्र ठरतात. कब्जा घेतलेला आहे रविराज चव्हाण. सतपालचा कब्जा रविराजनं घेणं. माऊली कोकाटे आणि आशिष होटा चला. सिकंदर शेख आणि भोला ठाकूर चलो. शिवराज लाक्षे आणि शेंडी कुमार, पिंटू काका काळे आपण आतमध्ये या. पंचाची नियुक्ती आपली न्यायदान करण्यासाठी झालेली आहे माऊली आणि आशिष होटाच्या. हो जगातला आपल्या गटातला नंबर 1 पैलवान हा वरचा रविराज चव्हाण. उद्याच्या कालखंडामध्ये राष्ट्रकुलचा ऑलिम्पिकचं नेतृत्व करण्याची त्या मनगटात ताकद आहे आणि खालचा तो सतपाल 1 गुंठाही जमीन नाही. सोलापूर जिल्ह्यातला मिळतचा पत्र्याचं छपरण पत्र्याच्याच भिंती आहेत. गरीबाची पोर आहे. दोन्हीच्या दोन्ही टाळ्या करा की दोघांसाठी. आणि आला या महाराष्ट्राचं वैभवाला माऊली कोकाटे पुणे जिल्ह्याची शान करा की टाळ्या. कसा आहे असला वाटत आहे का एखाद्या घरात असावं. नुसता शेजाऱ्याचा एकरकरी एका लेखतो एवढी वाट बघायची. आबासो सातारा पंचमंतला आणि लाल भडक गाजरासारखं आशिष होतात. काय करायचं 100 पुरण गावामोर. तब्येत काय उगीच होते का? पाट्याच्या लोण्याचा गोळा पोटात जातोय. स्टिंग पिऊन पैलवान होतंय. आम्हाला बोलासाठी झालं योगेंद्रदादानी. माझी गोळी कडू आहे पण गुण नक्की येतो. भाऊ निरा भीमावर आलो होतो मी. त्रिमूर्तीला आलो होतो रणजितदादा. आज इथं बारामतीला आलोय. हे मैदान तरुण पिढी सशक्त व्हावी, बलंड व्हावी, बलशाली व्हावी यासाठी आहे. एंड्रॉइडचा जमाना आहे. रात्रीच्या 2-2 वाजवतो 3-3 वाजवतो तरुणाई जागी राहते. मनोरंजनासाठी कार्यक्रम घेतला नाही योगेंद्रदादानं. कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, कृषी, सामाजिक, औद्योगिक विविध क्षेत्राला या भारत देशाचे योगदान. आपले आजोबा शरदचंद्रजी पवार साहेब पद्मविभूषण, महाराष्ट्राचे 4 वेळा मुख्यमंत्री. कसलाच गर्व नाही.
साधा गावचा माणूस सरपंच झाला तर काकत बँड झाल्यासारखे रस्त्याने फिरते. हे काय सोपं आहे का? त्यासाठी हे अवतार पुरुषाचं काम आहे. रविराज चव्हाण अग्निशमन मोड मध्ये वारंवार सत्पालचा कब्जा घेतोय. कुस्तीत कोणाची वतनदारी चालत नाही. जो कष्ट करेल त्याला लाल माती साथ देते. इथं ऑलिम्पिक वीर खशाबा जाधवांची गॅलरी तयार केली युगेंद्रदारांनी. शाळेच्या विद्यार्थ्यांनी 8 आणि 4 आणि रुपया 12 असा गोळा करून 23 जुलै 1952 हेल्सिंकी ऑलिम्पिकला पाठवलं होतं. आणि जगाच्या क्रीडांगणामधून ऑलिम्पिकचं पहिलं पदक या भारताला मिळवून दिलं. भारताचा तिरंगा वरती वरती गेला. राष्ट्रगीत गायले गेले. तमाम भारतीयांची छाती फुलून आली हेल्सिंकी ऑलिम्पिक मध्ये. या महाराष्ट्राच्या सुपुत्रानं जी कीर्तिमानी केलेली आहे. मारुतीभाऊ माने, या मारुतीभाऊ मानेला या देशामध्ये सन्मान प्राप्त करून दिला तत्कालीन पंतप्रधान राजीवजी गांधी साहेब आणि त्यांच्या जोडीला काम पाहणारे या महाराष्ट्राचे भीष्म पितामह संरक्षण मंत्री म्हणून उत्कृष्ट काम असणारे सन्माननीय पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब एका पैलवानला खासदार केलं होतं. जुनी एक मन परिसराच्या सानिध्यात गेल्यानंतर लोखंडाचं सोनं होतं. जे जे पवार साहेबांच्या सानिध्यात आले त्यांच्या जीवनाचं सोनं झालेलं आहे. त्याचं उदाहरण आहे निलेश लंके. विविध क्षेत्राचा अभ्यास असणारा माणूस, साधा एखाद्या सभेमध्ये जयघोष करणाऱ्या माणसाला सुद्धा ओळखणारे व्यक्तिमत्व. जिल्ह्यातला नाही, राज्यातला नाही, देशातला माणूस असू द्या. किती सर्व स्मरणशक्ती. एखादा दैवी माणूसच असं काम करू शकतो. हो वाव 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 वाहिरो काहीतरी घडतंय. रविराज चव्हाण एक रगी घालून हो 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 मंजिलें उन्हें को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसले से उड़ान होती है. पैलवान आशिष छोटा आणि माऊली कोकाटी या कुस्तीला पाहुणे म्हणून उद्योगपती श्रीनिवास बापू पवार आणि माजी सहकार मंत्री सन्मान्य हर्षवर्धन भाऊ पाटील पाहुणे म्हणून आखाड्यामध्ये येतील. महाराष्ट्रातल्या एका तगड्या कुस्तीला प्रारंभ होतोय आणि पंच म्हणून उपमहाराष्ट्र केसरी आबा सोड. चला लगेच कुस्ती लागेल. पाहुण्यांना विनंती आहे आपण आतमध्ये यावं. भावना विनंती आहे. चला शबाश 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 शबाश. बापूंना विनंती आहे आपण आतमध्ये यावं. सन्मान्य हर्षवर्धन भाऊला विनंती आहे आपण आतमध्ये यावं. एक कुश्ती थांबलेली है. आपके शुभ अवसर पर यह कुश्ती लगा दी जाती है. पहलवान आशीष होड्डा पूरे जगत में उनकी अपनी पहचान है. विश्व का 97 का नंबर 1 वाला पहलवान है.
मान्यवर पाहुण्यांच्या शुभास्ते आजच्या मैदानामध्ये 3 लाखाची नंबर 3 ची कुस्ती सलावती. शाबास, टाळ्या करा की त्या पैलवानाची सर्वांनी. आणि समोर आशिष हुड्डा हात उपर करे पैलवानजी. शाबास, टाळ्या वाजून कौतुक करा. आपल्या भारताचा पैलवान आहे, जगाच्या नंबर 2 चा पैलवान आहे या जगातला. 97 किलो वजनी गटातला. युट्यूबला सर्च करून बघा, नुसता अस्सल माल आला युगेंद्र दादानी. कॅमेरावाले कुस्ती पहा, पापण्या मिटवू नका नाहीतर आनंदाला वंचित राहा. पैलवान चालू वर्षी जच्चा पट्टी मागील वर्षी 2024 ला पैलवान माऊली कोकाट्यानं देशातली मोठमोठी आव्हानं स्वीकारलेली आहेत. उद्याच्या येणाऱ्या कालखंडामध्ये ज्यावेळेला 2025 ला महाट केसरीच्या अधिवेशनात या महाटात होतील त्यावेळेला या पैलवानाची टॉप 5 मध्ये गणना असेल. मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र पुणे, वस्ताद पंकज हरपुडेंचा पट्टा. इकडं रविराज आणि सतपाल दोघेही चिखल्या मारुती झालेले आहेत. ज्याच्याकडे दम आहे, ज्याच्याकडे करंट आहे, ज्याच्याकडे पारा आहे तो थांबत नाही. रविराज बरोबर या वर्षात इराणचा एक पैलवान मिर्झा इराण नावाचा पैलवान 1 तास कुस्ती रविराज त्याच्या बरोबर लढलेला आहे. आणि हा सतपाल इंजुरीनंतर पुनरागमन करतोय या भल्या मोठ्या मैदानामध्ये, देशातलं मोठं मैदान. ते हे तगडं आव्हान घेऊन सोन्या सोनटक्के आणि सतपाल सोनटक्के ही भावाभावाची जोडी. शुभम चव्हाण आणि रविराज चव्हाण ही भावाभावाची जोडी. अशी भावांड त्रिमूर्ती केसरी बापू कोकाटे यांचा पुतण्या, कृष्णा कोकाटे यांचा पुतण्या ओम कोकाटे आणि माऊली कोकाटे. माऊली ही उपाधी आईला असते. पुरुषत्वामध्ये जन्म घेऊन माऊली उपाधी मिळाली ज्ञानेश्वर माऊलीला या महाराष्ट्रामध्ये. इसवी सन 1264 वार होता, गुरुवार वेळ होती 2:45 मिनिटाची आणि संजीवन समाधी लागली इंद्रायणी काठी. साधू संतांचा महाराष्ट्र, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, पवार साहेबांचा महाराष्ट्र, गौरवशाली महाराष्ट्रामध्ये मराठमोळ्या वातावरणामध्ये या भारत देशाचे लोकनेते पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेबांचा वाढदिवस, जन्मभूमी बारामती, अख्ख्या जगाला प्रसिद्ध महासत्ता अमेरिका असू द्या, इराण इराक असू द्या, चीन इटली असू द्या, अख्ख्या जगामध्ये बारामती या गावाची ओळख निर्माण केली. कर्म जिनके अच्छे है, किस्मत उनकी दासी है, नियत जिनकी साफ है, घर में मथुरा काशी है. असं काम पवार साहेबांच्या माध्यमातून या बारामतीचं गोकुळ तयार केलेलं आहे. बारामती एक ब्रँड आहे, पुणे जिल्हा एक ब्रँड आहे, महाराष्ट्र ब्रँड बनवलेला आहे. महाराष्ट्राला नंबर 1 ठेवण्याचं काम औद्योगिक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, कला क्रीडा क्षेत्र, विविध क्षेत्राला भारतात महाराष्ट्राला अग्रेसर करण्याचं काम पवार साहेबांच्या माध्यमातून. कुठलेही क्षेत्र नाही त्या क्षेत्राची माहिती नाही अशी पवार साहेब. पैलवान शिवराज राक्षे तला, शिंदे कुमार तला, सिकंदर शेख तला, भोला ठाकूर चलो. माऊली कोकाट्यानं आशिष हुड्डाचा कब्जा घेतलेला. माऊलीला माहितीये आशिष काय आहे, आशिषला माहितीये माऊली काय आहे. हे दोन्ही पैलवान एकमेकाला जाणतात, एकमेकाला ओळखतात. फोटोग्राफर फिट राहावा. आतमध्ये तुम्हाला छायाचित्र टिपायचं असेल तर जवळ जाऊन टिपू शकता. हा इतिहास असतोय, जो इतिहास या भारतात अनेक वर्ष या कुस्तीचा असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून. करा की त्या दोघांसाठी टाळ्या. सतपाल खालून निघून गेला, वाघाच्या मगर मिठीतून निघून गेल्यासारखं आहे. ते सतपालनं म्हणूनच साध्य केलेलं आहे. त्यासाठी कष्ट आहे, कष्ट.
मारेगा जोर बनेगा मोर. काय रे बापा, प्रॅक्टिस मॅक्सिमम परफेक्ट. प्रॅक्टिस ना माणूस परिपूर्ण होतो. ढोले साहेब कष्ट करावं लागतंय त्यासाठी. यमाजीच्या धारे जावले लागते, घामाचे पाठवावे लागतात. उगीच प्रसिद्धी मिळत नाही. टाक्याचे घाव सुचल्याशिवाय देव पण मिळत नाही आणि स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. माऊली कोकाटेला कष्ट करताना थांब म्हणावं लागतंय. आशिष उड्डाचा कब्जा घेतलेला, आशिष उड्डा खाली गेलाय म्हणजे सर्व संपलं असं होत नाही. दाखवतोय तर करतोय असा धोकेबाज पैलवान आहे. आणि कुस्त्या या महाटातल्या सर्च करून बघा, देशातल्या पहा. हे कौतुक आणि कसं सन्मान्य पवार साहेबांचं, योगेंद्र दादांचं, श्रीनिवास बापूंचं या महाटाच्या शेतकऱ्यांना सन्मान देण्याचं काम पवार साहेबांच्या माध्यमातून. आणि सॉरी ये है लंबे रेस का घोडा रविराज चव्हाण, आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल गांव बाबलगाव. टाळ्या करा की जोरदार. सतपाल बेटा, कभी खुशी कभी गम ये तो चलता रहता है, इसी का नाम जिंदगी बोलता. त्या गरीबासाठी टाळ्या करावं सर्वांनी. पैलवान रविराजला मला सम्राट रावसाहेब बाप्पा मगरतर्फे 500 रुपये. उद्याच्या कालखंडात फार मोठा पराक्रम बघायला मिळेल. पैलवान शिवराज राक्षे वेलकम. शेंडी कुमार वेलकम. चलो अंदर. पैलवान सिकंदर शेख चलो. भोला ठाकुर चलो. माऊली कोकाटे मानेतील कस काढायला लागलेला. चला, सिकंदर शेख, भोला ठाकूर, शिवराज राक्षे आणि शेंडी कुमार ज्यांनी या ठिकाणी मंडप व्यवस्था केली असे माया मच्छिंद्र मंडप अँड लाईट साऊंड सिस्टीम नागेबंधू आपलं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन. आणि पैलवान शिवराज राक्षे चला. शेंडी कुमार चलो. उत्तम दादा फडतरे पंतर हाती. ओ हो ओ माऊली कोकाटे संपलेल्या कुस्तीमध्ये माऊलीनं आपला वर्चस्वावर ठेवलेला. आणि आखाड्यामध्ये शेंडी या मैदानात शिवराज राक्षे चलात मध्ये या मैदानासाठी ज्यांनी दणदणीत आणि खणखणीत अशी आवाज सिस्टीम मंडप व्यवस्था केली असे नागेबंधू माया मच्छिंद्र मंडप बारामती आपले या ठिकाणी मानपूर्वक आभार. मल्ल सम्राट रावसाहेब बाप्पा मगर यांच्या मुलाचा विवाह सोहळा 21 तारखेला
इथं सर्वांनी यावं असं ते निमंत्रण देतात. आला आला शाबास. चला सिकंदर शेख त्याला कुस्त्या एकाच वेळेला लागणार आहेत आणि कुस्ती लावण्यासाठी सन्मान्य पवार साहेब स्वतः आतमध्ये येणार आहेत सलामी देण्यासाठी. चला सिकंदर शेख चला कुस्तीची उत्तम दादा पंच राहतील. चला आणि निंबाळकर बसतात. चला राहिलेले पैलवान मैदानामध्ये या. चला सिकंदर पैलवान भोला ठाकूर चिलंदर चला स्टेजवरती जाऊ द्या. बरोबर शेवटच्या दोन्ही कुस्त्या इनाम 5 लाख रुपये आहे. पैलवान सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी गंगा लक्षेवाडीचा बीड तालुक्याचा आणि गिरनार शेतीकुमार अशी कुस्ती सलामी दिली जाते. या महाराष्ट्राचा जाणणाऱ्या देशाचे टॉप नेते चंद्रजी पवार सलामी दिलेली आहे. फोटोग्राफरनं तो छायाचित्र टिपलेला. उद्याच्या न्यूजला बातमी येणार. देशातलं मोठं मैदान बारामतीमध्ये सिकंदर चला स्टेजवरती. खाली बसा खाली. बोलो बजरंगबली की. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. शाबाश. दत्ता भैया मगर पंच करा. विनायक शेके दत्ता मगर बंद करा. शिवराज राजशे पैलवानच्या कुस्तीला विनायक शेळके आणि दत्ता भैया मगर आणि सिकंदर शेख पैलवानच्या कुस्तीला उत्तम दादा फडतरी पत्र राहतील. बाकीचे सर्व बसल्याशिवाय कुस्ती लागणार नाही.
आणि भाऊसाहेब पडळकर. कुस्तीला पंच म्हणून शिवराजच्या आणि शेंडेकुमारच्या. फोटोग्राफर मित्रांनो कमेंट बॉक्सच्या समोर थोडस आपला लाडका पैलवान राक्षेवाडी गावचा सुपुत्र पैलवान शिवराज राक्षे, पुणे जिल्ह्याचा क्रीडा अधिकारी आणि महाराष्ट्रामध्ये एक बलाढ्य पैलवान, विनयशील पैलवान अशी ख्याती आहे. बारामती तालुका कुस्ती संघ यांच्या वतीनं पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेबांच्या 84व्या वाढदिवसाच्या निमित्तानं भारत देशातलं एक अव्वल दर्जाचं मैदान, सन्माननीय बारामती तालुक्याचं भविष्य सन्माननीय योगेंद्रदादा श्रीनिवास पवार यांच्या नेतृत्वाखाली हे भव्यदिव्य कुस्त्याचं मैदान दुपारी 1 ला सुरू झालेलं. हे अंतिम टप्प्यात मल्लयुद्ध आलेलं आहे. कुस्तीला प्रारंभ झालेला पोलादी मनगटाला भिलेले आहे. एकमेकाचा अंदाज घ्यायचं काम झालेला चौदांनी सुरू झालेली आहे. हो 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 सलामीला समोरून दस्तीवरून पट काढलेला शिवराज राक्षेनं महाटाच्या करा की टाळ्या. शबाश. आणि कब्जा घेतलेला शिवराज पैलवान. शबाश. भीम काय ताकदीचे पैलवान आखाड्यामध्ये आणि ऍक्शन मोड वरती आलेला शिवराज. शबाश. पंच साईडला ना वादापूर्वीची शांतता, टाचणी पडली आवाज, इतकी स्तब्धता आणि लांबवलेला शिवराज राक्षे पैलवान काहीतरी करण्याचा मनसुबा. जनसागराचा महासागर हो शिवराज राक्षे संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झालेले आहेत. सर्वांनी महाराष्ट्राच्या सुपुत्रासाठी टाळ्या वाजवून प्रतिसाद द्या. एकता सिकंदर शेख हात वरती टाळ्या करा. एका हवालाचं बोलगा देशामध्ये 4 आल्टो गाड्या आणल्या, थार गाड्या आणल्या 5, 100 गदा पटकावल्या आणि देशातला सर्वात महागडा पैलवान म्हणून त्या सिकंदरची ख्याती आहे. एक गुंठाई जमीन नाही माझ्या गावात आणि त्याच्या गावात अवघं 15 किलोमीटरचं अंतर आहे. समीर ढोले साहेबांच्या जो विश्वास टाकला योगेंद्रदादांनी तो विश्वास सार्थ ठरलेला आहे. या कमिटीनं भाऊसाहेब पडळकर, उत्तमदादा फडतरे हे पंच आणि समोर भोला कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. मनगटाला मनगट भिडलेला आहे. काहीतरी घडतंय. हे कौतुक, हे कसब पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब या महाराष्ट्राचं कीर्तिकलास महाराष्ट्राचा मानबिंदू यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भारत देशातला सर्वश्रेष्ठ मैदान बारामती तालुका कुस्ती संघ दोनों पक्ष गयो. हलक्या काळजाची माणसं घराकडे जावा. काहीतरी घडतंय आणि घरात एक तयार करा असलं असं घरात असल्यावर होईल का मांगला टोकरा टोकरी. मनानं मनगटानं आणि मेंदून तयार करा. मनगटानं जास्त झालं मेंदून कमी झालं तर ते गावगुंड म्हणतंय, समाजाला घातक ठरतंय. पालकाचं लक्ष असलं पाहिजे मुलांच्यावर. हमाराचं पोरगा देशातला मोठा पैलवान आहे. इंग्लिश मध्ये एक म्हण आहे, योगेंद्र दादा
अगुर फादर बेटर दॅन 100 टीचर्स. पवार साहेब वस्ताद असावा पवार साहेबांच्या सारखा. मला आनंद झाला, मी धन्य झालो. पवार साहेबांनी हात केला, माझ्या जीवनाचं सार्थक झालं. आता उद्या आलं तर जायला तयार आहे. काय हर्षवर्धन भाऊ, रणजित दादा, काय करायचं आता? देव भेटत नाही कोणाला. सचिन तेंडुलकरने एका मुलीचा व्हिडिओ पोस्ट केला, त्या मुलीच्या जीवनाचं क्रिकेटमध्ये सोनं झालं. तसं पवार साहेबांनी ज्यांच्या नजर टाकली त्याच्या जीवनाचं सोनं झालेलं आहे. करा की पवार साहेबांसाठी टाळ्या. इथं काय एक नावाची पगार. ओरडू नका, ओरडू नका, एक मिनिट ओरडू नका. साऊंडवाले, कुस्ती खेळणं येणागाबाचं काम नाही. ज्याच्या मनगटात ताकद आहे, मनात धग आहे आणि पायात रग आहे, अशानेच कुस्ती करावी. आज या ठिकाणी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान आयोजित करावा, हे स्वप्नातील प्रत्येक क्षण साकार व्हावा. याच वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
नमस्कार. पहिल्यांदा तुमचं खूप खूप अभिनंदन. आज जी मान्य श्री शरदचंद्रजी पवार यांच्या 84व्या वाढदिवसानिमित्त जी कुस्तीचं नियोजन केलं आणि आज तुम्ही जी कुस्ती मारलेली सगळ्या महाराष्ट्राला लाजून अशी तुम्ही कुस्ती मारलेली, आज तुम्ही काय सांगताल बरं? जरा तुमचं थोडंसं सराव म्हणा किंवा त्याबद्दल तुमचं काय म्हणणं असेल? नमस्कार. मला तर काय आपण सर्वजण ओळखतायच, पण आपली ओळख सांगणे गरजेचं असतं. मी आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख. आज शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जे मैदान झालं ते अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने झालं आणि मागील वर्षापेक्षाही ह्या वर्षी उत्कृष्ट कुस्त्या झाल्या आणि सगळ्यात चांगल्या कुस्त्या झाल्या. शेवटच्या आमच्या माजी आणि शिवराज द्राक्षे यांची दोन कुस्त्या 1 नंबर आणि 2 नंबर अशा कुस्त्या होत्या, म्हणजे की 1 नंबरच म्हणायच्या आमच्या कुस्त्या. आणि मेन म्हणजे की पवार साहेब स्वतःहून मला आपल्या मैदानात बोलवतात, कारण की ते माझ्यावर प्रेम तेवढंच करतात की एक पहलवान, चांगला उत्कृष्ट पहलवान म्हणून पवार साहेब माझ्यावर खूप जास्त असं प्रेम करतात. त्याच्यामुळं प्रत्येक वर्षी जेव्हापासून हे मैदान चालू तेव्हापासून मला वाटतं की बहुतेक ह्या 3-4 वर्षात ते माझी कुस्ती आहेच ह्या मैदानात. तर हे प्रेम माझ्यावर पवार साहेबांचं दिसतंय, ह्याच्याबद्दल मी खूप असं आनंद व्यक्त करतो की पवार साहेब माझ्याबद्दल बी विचार करतात. बरोबर आहे असा. आणि मैदान खूपच छान झालं. सगळ्या कमिटीचं आणि सगळे जे आपल्या पवार साहेबांचे उद्योजक आहेत, मग कमिटी आहे, त्यांनी आयोजक सगळे जे आहेत त्यांनी सगळ्या कुस्ती प्रकाराचं एकदम व्यवस्थित नियोजन केलं आणि एकदम मस्त असं सुंदर असं मैदान भरवलं. असं मला बघून खूप छान वाटलं. त्या टायमिंगला तुम्ही मैदानात आला आणि बारामतीकरांना असं वाटलं नव्हतं की म्हणतात ना पापणे लावताच तुम्ही ती कुस्ती मारली, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला असं वाटतंय का की बाबा ज्या टाइमला मी पाऊल ठेवलं की अशी लगेच कुस्ती मी मारेल? माझी आजच नाही, पहिल्यापासूनच जी खासियत आहे की कुस्ती लवकर आणि कमी वेळात संपवायचं. आणि मी जसं की आत आल्यानंतर ना किंवा मैदानात आल्यानंतर ना सगळ्या पब्लिकचं प्रेम माझ्यावर जे दिसून येते ते मला बघून खूपच छान वाटतं की गुणावर तरी एवढं पब्लिक प्रेम करू शकते हे मला माझ्यावरून कळतंय. आता ठीक आहे, माझा एक लास्टचा प्रश्न राहील. तुमचा सराव कसा असतो आणि थोडंसं की आमची जी आज महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जी सगळी बघत आहे, तुमचं खाण्याचं कसं नियोजन असतं तेवढं फक्त आम्हाला सांगा. खाण्याचं नियोजन आता सांगायचं म्हणलं तर माझी रात्र इथंच जाईल. थोडक्यात सांगा. थोडक्यात सांगायचं म्हणलं तर आमच्या खाण्यात दही, दूध, तूप, लोणी असं जास्त असतं. मग बदाम झाले, जे ड्रायफ्रुट्स आहेत, फळं आहेत, हे सगळं जास्त करून आम्हाला यूज करायचं असतं. आणि सर तुमचा सराव कसा असतो? सराव किती वेळा हे करता? सराव आमचा कमीत कमी 8 ते 9 तास चालतो, दोन्ही वेळांचं मिळून, सकाळचं आणि संध्याकाळचं मिळून 7 ते 8 तास, 9 तास कधी कधी. आता अधिवेशन महाराष्ट्र केसरी कॉम्पिटिशन जवळ आलेत तर आमच्या कमीत कमी 12-12, 13-13 तास सराव चालतो. जसं जसं महाराष्ट्र केसरी जवळ येईल तसं जास्तीत जास्त चालत राहतं. आता सकाळी 4:30 ते माझं 9-9:30 वाजेपर्यंत चालतो. तिथून परत रेस्ट, खाणं पिणं, तिथून नाश्ता, जेवण झालं का परत संध्याकाळी 3:30 वाजता चालू होतो 6-6:30 वाजेपर्यंत. सर तुमचं पुढचं मैदान कोणतं असणार आहे? आता माझं बहुतेक मैदान कुठे नाही आहे, आता हे लास्टचं मैदान होतं. आता डायरेक्ट महाराष्ट्र केसरीसाठीच मी लढणार आहे. पुन्हा एकदा बारामतीकरांच्या वतीने आणि सर्व महाराष्ट्राच्या वतीने तुमचं भरपूर अभिनंदन. धन्यवाद. चला मित्रांनो, आता या ठिकाणी जे बारामतीमध्ये जे कुस्त्यांचं आयोजन केलं होतं ह्याचा सगळं तुम्हाला पूर्ण अख्खा व्हिडिओ तुम्हाला येणार आहे. संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे. आणि जी आज जी सगळ्यात महाराष्ट्र लाजवेल अशी जी कुस्ती झाली, सिकंदर शेख यांनी आज पहिली जी कुस्ती जिंकलेली आहे त्यांचा रिव्ह्यू पण तुम्हाला मिळणार आहे. आज त्यांनी खूप चांगलं सांगितलं आहे रिव्ह्यूमध्ये की आज त्यांचं खाणं म्हणा, आज त्यांचा व्यायाम म्हणा, सर्वांचा सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याची बाईट तुम्हाला यामध्ये बघायला मिळणार आहे. पहिल्यापासून शेवटपर्यंत हा मोठा व्हिडिओ राहणार आहे. सगळ्यांनी पाहायचा आहे आणि न चुकता बघायचा आहे आणि कमेंट करायची आहे. असंच पुढचं कुस्त्याचं मैदान जे कुठलं आहे मी तुम्हाला सांगणार आहे. तोपर्यंत धन्यवाद. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण असं भेटूया. चला.